नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आज इलेक्शनचा दिवस होता 15 जानेवारी 2026. तर ते संपलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, ज्या एक्झिट पोल, ह्याचा अर्थ ते उद्या कोण निवडून येणार वगैरे, कसं होणार, काय निकाल कसा लागणार याचं अंदाज ते सांगत असतात, दाखवत असतात. त्याला ते एक्झिट पोल म्हटलं जातं. मित्रांनो, माझ्या कधी लक्षातच आलं नाही की एक्झिट पोल हे ते कसं कॅल्क्युलेट करतात, काय कुठल्या आधारावर ते सांगतात. पण तरी नाही, विशेष करून मी मुद्दाम हे का म्हणतोय, कारण का 2024चं जे विधानसभेचं जे निवडणूक झाली त्याचं जे एक्झिट पोल होतं, त्याच्या सगळ्या जे काय संस्था होत्या त्यांच्या सगळ्यांचे म्हणजे अंदाजाचे 12 वाजले होते. लिटरली तो एकदम म्हणजे ना की अगदी 360 डिग्रीज फिरून तो मला निकाल दिसत होता. तर याचा अर्थ काय माहिती आहे का, की राजकारण मला जे कळालं ते राजकारण म्हणजे लॉजिक त्याला लागत नाही, त्याला कॅल्क्युलेशन सगळं बसेलच असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे मतदार जो आहे तो एवढा मोठा वर्ग आहे, त्यांच्या मनात काय चाललंय दैनंदिन ते बघतात का नाही. आता माध्यमंसुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये खूप प्रभाव टाकतात. हे सगळे घटक आहेत. तर ते म्हणजे मतदार हे काय नक्की विचार करतील याचा काही अंदाज लागत नाही. आणि ते दिसलं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. अर्थात ते विधानसभेच्या काहीतरी 4-5-6 महिने अगोदर ती झाली होती. तर मी त्या दोन्हीचं एक्झिट पोलवर बोलतोय मी आत्ता, की कसं आपण मानायचं. जे लोकसभेचं इलेक्शन, मी अगदी मानतो की लोकसभेचे इलेक्शन चे मुद्दे वेगळे असू शकतात, कारण का ते राष्ट्रीय लेवलवर आहे. आणि मग त्याचे पण एक मात्र आहे की उमेदवार जे आहेत ते त्या म्हणजे स्थानिकच असतात. महाराष्ट्राचे म्हटले तर महाराष्ट्राचेच असतील आणि मतदारसुद्धा स्थानिकच आहेत. त्यामुळं म्हणजे मी हे मानायला तयार नाही की एवढा फरक पडायला पाहिजे. फरक नक्कीच पडणार की लोकसभेचं, विधानसभेचं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं सुद्धा. मग त्यामुळं मी हे एक्झिट पोल जे आहे ना, म्हणजे ते फक्त एक म्हणजे सगळ्यांनी आपापलं म्हणजे कॅल्क्युलेशनचं अंदाज सांगावा, आपापलं समाधान करावं आणि मग दुसऱ्या दिवशी जो निकाल लागेल ना ते बघावं. कारण का जे काय व्हायचं आहे, जे काय होणार आहे उद्या जो निकाल आहे तो आता ट्रॅप झालेला आहे, ट्रॅप. पण आता इथे सुद्धा एक म्हणजे मला जे 2019 नंतरच्या ज्या काय इलेक्शन किंवा जे काही सगळं आहे ना, तर ह्या सगळ्या जे संस्था आहेत ना, म्हणजे माफ करा पण विश्वास उडायला लागलेला आहे. अगदी प्रसार माध्यमं असू द्यात, चॅनल्स असू द्यात, म्हणजे ह्यांच्यावर स्वतः विश्वास उडायला लागलेला आहे. मी तर स्वतः त्याचा एक भाग आहे, कळत न कळत. तर त्यामुळं म्हणजे काय जे काय समोर दिसतंय ना, त्याला एक शब्द मी काढला की ऑर्गॅनिक वाटत नाही, ऑर्गॅनिक बिलकुल वाटत नाही. परत मी एकदा लोकशाहीची जी इलेक्शन झाली ना, तर त्याचा जो निकाल होता ना, त्यावेळी जे काय फोडाफोडीचं राजकारण झालं होतं, मी आजही म्हणतो की कुठल्याही नागरिकाला म्हणजे अगदी एक साध्या म्हणजे घराचं जरी आपण उदाहरण घेतलं की घरातला एक माणूस घराच्या विरुद्ध घराच्या बाहेर गेला असेल ना, तर हे लोकांना आवडत नाही. आणि त्याला आणखीन काही जस्टिफाईड कारण नसेल याला म्हणजे किंवा एखाद्या म्हणजे गद्दारी ज्याला म्हणतात वगैरे ना, तर गद्दारी हे काय चांगल्या अर्थाने शब्द घेतला जात नाही. आणि त्यामुळं बंडखोरी जरा त्याला एक वेगळं स्वरूप म्हणता येईल. म्हणजे गद्दारी ही बंडखोरीची पुढची आवृत्ती मी असं म्हणेन. पण तुम्ही बंडखोरी करा, गद्दारी करा, पण त्याला काहीतरी तुम्हाला जस्टिफिकेशन असायला पाहिजे. तर हे लोकसभेची जी निवडणूक झाली ना, ती मला त्यातल्या बऱ्यापैकी ऑर्गॅनिक वाटली. कारण का जो लोकांचा सेंटिमेंट होता त्यावेळी तिथं म्हणजे जे काय महाराष्ट्रात हे फोडाफोडीचं राजकारण झालं त्यानंतरची ती पहिली इलेक्शन होती. आणि त्यावेळी जो निकाल जो लागला होता तो नक्कीच सत्ताधारी पक्षांना फार धक्कादायक आणि म्हणजे वेगळा होता त्यांच्या दृष्टीनं. पण माझ्या दृष्टीनं तो मी आजही मानतो की तो खरा ऑर्गॅनिक ज्याला म्हणतात ना, ते ऑर्गॅनिक मतदान झालं असं मला वाटतं.
त्यानंतरचं जर विधानसभेची जी निवडणूक आहे ना, त्याच्यामध्ये जे एवढ्या पद्धतीने म्हणजे ठीक आहे ना, 4-5-6 महिन्यामध्ये असा त्या मतदारामध्ये आणि लोकसभेची आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं किती फरक असणार आहे. पण एवढी पलटी कशी मारू शकतं की अक्षरशः म्हणजे जे शरद पवारांचे पक्ष होता आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष होता, अगदी संपल्यात जमा, असं कसं होऊ शकतं हे मला आजपर्यंत गणित कळलं नाही. त्यामुळं मी पुन्हा एकदा नुसतं एक्झिट पोलच नाही तर ह्या मतदानाचं जे होत आहे त्याच्यावर सुद्धा माझा व्यक्तिगतदृष्ट्या भरोसा उरला नाही. पण मी आता म्हणतो की ह्या वेळची जी निवडणूक होती 2026 महानगरपालिकेची इलेक्शन 2026, एक सर्कस मी त्याला नाव दिलं आहे. अगदी बरोबर आहे, कारण का जरी माझ्या पुण्याची इलेक्शन असली तर त्याच्यामध्ये जे काय चालू आहे ते एका सर्कसीपेक्षा काही कमी नाही आहे. पण म्हणजे मी ह्याच दिवसाची वाट बघत होतो आणि त्याच्याशीच माझा जास्त संबंध येतो आहे. अगदी विधानसभेशी फार अगदी संबंध येईल असं नाही, किंवा अगदी लोकसभेचे जे इलेक्शन झाले त्याचे निकाल आले त्याशी काय संबंध. मी असं मानतो की पुण्यातलं कसं डायरेक्टली लोकल हे जे नगरसेवक येणार आहेत ना, ते आम्हाला पुणेकरांना भेटणार आहेत. महानगरपालिकेत गेल्यामध्ये आम्ही प्रॉब्लेम घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे डायरेक्टली. जरी लोकप्रतिनिधी असले तरी ते डायरेक्टली भेटतात, त्यांच्या मुलाखती आपल्या चॅनलवर येतील वगैरे. त्यामुळं मी हे जे PMC इलेक्शन आहे त्याच्यासाठी मी वाट बघत होतो. ही तिसरी झालेली लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं म्हणजे महानगरपालिका. तर याचं मी सांगितलंच आहे की कसं असायला पाहिजे लोकशाहीच्या दृष्टीनं. तर मी आता म्हणतोय की मला जे मी आता एक्झिट पोल्स बघितले वेगवेगळ्या चॅनलचे म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्थांनी दिलेले जे आहेत, तर त्याचा जो निकाल आत्ता जो दिसतोय तर मी समाधानी आहे पुण्याच्या दृष्टीनं मी म्हणतोय. कारण का तिथं साधारणतः असं चित्र दिसतंय की ठीक आहे, भाजप हा मोठा पक्ष म्हणून येणार आहे. साधारणतः जर बघायला गेलं तर काही अगदी 80 ते 90, पण कुणी 100 आकडा हा दाखवलेला नाही आहे. तर हे माझ्यासून यासाठी बरं आहे. मी म्हणजे भाजपला खूप अगदी म्हणजे सुसंस्कृत विचारी मी अजूनही मानतो की बेसिकली त्यांची विचारधारा आहे ती अतिशय स्ट्रॉंग, सक्षम आणि फार जुनी आहे. तर ते आले तर मला आनंदच होईल. फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की कुठलाही पक्ष अगदी बहुमतानं, अगदी खूप म्हणजे प्रचंड मतानं इतका की त्याला विरोध करायचं धाडस कोणाचं होऊ नये असं होणं ही माझी इच्छा होती, जी ह्या इलेक्शनमध्ये मला पूर्ण होताना दिसते. 165 काहीतरी जे नगरसेवक आहेत त्यामध्ये जर 100च्या खाली तुमचं येत असेल तर जवळजवळ ते 50%च्या थोडंसं वर खाली असं होत आहे. तर ही फिगर माझ्या दृष्टीनं फार समाधानकारक आहे. तर माझं एक्झिट पोल म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला थोडक्यात एक अंदाज सांगतो आणि त्यानंतर आजचं आपलं हे TV10 एक्झिट पोल तरी मी वेगळ्या पद्धतीनं मांडणार आहे. तर ऑलरेडी जर त्यांचा अंदाज खरा ठरला, परत विधानसभेचं एक्झिट पोल सारखं आणि उलटं काही तर होऊ नये, पण हा जर अंदाज खरा ठरला पुण्यासाठी तर माझ्यासाठी ही खूप चांगली स्थिती आहे. मग अगदी अजितदादा पवारांचा सेकंड नंबरला का असना, तर ते त्यांना म्हणजे ते जाब तरी विचारू शकतात. ते अजितदादांनी आता पाहिलं, अगदी एकत्र जरी आले तरी शेवटी व्यक्तिगतदृष्ट्या सगळेजण हे पुढच्या इलेक्शनची तयारी करणार. मग ती लोकसभेची असू दे पुढच्या किंवा विधानसभेची असू द्या जे 2029ला होईल, त्या दृष्टिकोनातून त्यांचं प्लॅनिंग चालणार. मग त्यांना आता हे जे तिन्ही इलेक्शन झाले ना, हे या सगळ्या पक्षांसाठी धडा असणार आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांचं डेव्हलप करणार आहे. तर याचा फायदा नागरिकांना नक्कीच होणार आहे. यांचे अंतर्गत जे कुरघोड्या, मारामारी आणि एकमेकांचे जे त्याला काय म्हणतात की भ्रष्टाचार बाहेर काढतायत, हे जसं राहुल कुलकर्णी माझे एक आवडते पत्रकार आहेत, विश्लेषक आहेत, तर यांनी अगदी चांगलं सांगितलं आहे. त्यांनी म्हटले सुद्धा आहेत की अजितदादा थँक्यू, तुम्ही हे भाजपबद्दल बोललात आणि भाजपनं सुद्धा त्यांचं काढलं वगैरे. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हे दोघं म्हणजे एकमेकाशी लढून शेवटी आपल्यासमोर येतात. अर्थात त्याचं पुढं काय होतं माहीत नाही. तर आणि परत प्रजामागं नक्की खरं काय हेही कळत नाही. त्याच्यावर मला थोडक्यात हे म्हणायचं आहे की माझं असं मत आहे की जे अजितदादा पवार आणि भाजपमध्ये जे चालू आहे त्याला नुरा कुस्ती म्हणा, काही म्हणा, पण
भाजप त्यामध्ये थोड्या अंशी काय यशस्वी झालेले आहे. अगदी त्यांना अगोदर पाहिजे होतं महायुती यावी, त्यानंतर त्या महायुतीमध्ये सुद्धा त्यांचा पक्ष सगळ्यात जास्त जे विधानसभेला झालं तसं यावं असं त्यांची इच्छा होती. तसं होताना दिसत नाही आहे. तर म्हणजे कमीत कमी पुण्यामध्ये म्हणतोय मी. इव्हन अगदी मुंबईचं बघायला गेलं पण तरी मुंबईशी डायरेक्टली ह्यावेळी तर ह्या इलेक्शनचा माझा संबंध येणार नाही आहे. मी पुण्यासाठीच विचार करतोय. तर ते अजितदादा जे दोघांमध्ये झालं ती नुरा कुस्ती असं त्याला नाव दिलेलं आहे. तर ह्या खोट्या कुस्तीमध्ये अजितदादांनी काही खरे वारसुद्धा केलेले आहेत असं मला दिसले. त्याच्यावर पुढे सुद्धा भाजपला पुढच्या इलेक्शनपर्यंत याचं उत्तर सतावणार आहे. ते मानगुटीवर भूत त्याच्यात बसणारच आहे. ते मी आता येतो एक्झिट पोलवर. तर मित्रांनो, माझं मत एकदम वेगळं आहे. माझं म्हणजे कॅल्क्युलेशन एकदम वेगळं आहे. अर्थात माझं काही स्टडी नाही आहे. जसं ते सॅम्पल्स घेतात, जसं लोकांना विचारतात. मी आज दिवसभर घराच्या बाहेरसुद्धा पडलेलो नाही आहे. पण मित्रांनो, माझ्या ते मागच्या पॉडकास्टमधनं जी लोक येत होती, जे एक्सपर्ट्स येत होते, जे परिस्थिती होते, जे सगळे तिन्ही जे निवडणुका झाल्या मागच्या त्याचा अभ्यास करत होते. अगदी 2019पासून सुद्धा आम्ही सगळं बघतोय. अशी लोक होती, हुशार लोक होती, क्रीमी लेअर ऑफ द सोसायटी ज्याला म्हणतात, अशी जी होती. त्यांच्या सगळ्या ह्याच्यावरनं सांगण्यावरनं मला असं वाटलं. आणि तुम्हाला मी ते सांगतो, म्हणजे विसरायच्या अगोदर मी हे सांगतो की प्रसार माध्यम किंवा मी विशेष करून म्हणेन यूट्यूब म्हणजे यूट्यूबनं म्हणजे ह्या प्रत्येक इलेक्शनमध्ये माझ्या मते तर 2014पासून फार महत्त्वाचं भूमिका बजावलेली आहे. आणि विशेष करून आता पुण्यामध्ये मी अगदी म्हणजे मला याचा अभिमान आहे की TV10 नसं खूप महत्त्वाची भूमिका मागच्या 2-3 वर्षामध्ये आम्ही निभवायचा प्रयत्न केला, खारीचा वाटा का असना. आणि पण त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं हे आहे की ते पत्रकारांच्या ज्या मुलाखती येतात ते परत एकदा बघा तुम्ही. आणि तुमच्या असं लक्षात येईल की साधारणतः मागच्या 1 महिन्यामध्ये म्हणजे त्याच्या मागं सुद्धा, पण त्यावेळी ते बोलत नव्हते, पण इलेक्शन आलं की त्यांना आता बोलायला पाहिजे. कारण का पत्रकार जे असतात किंवा यूट्यूबर्स विशेष करून असतात तर ते खऱ्या अर्थाने नागरिक आणि जे पॉलिटिशियन्स आहेत किंवा जे नेते मंडळी आहेत किंवा जे पक्ष आहेत यांचा मधला दुवा म्हणून काम करतात. त्यांचंही म्हणणं ते लोकांपुढे मांडतात आणि लोकांचंही म्हणणं परत लोकांपुढे मांडतात. तर त्यांचा मी असं बघितलं की त्यांचा कल मी सांगतो की ते माझ्या मते भाजप विरोधी होतं. कारण का भाजप विरोधी ह्यासाठी आहे की अक्षरशः 2019पासून आणि विशेष करून जेव्हा ते फोडाफोडी झाली त्यानंतर लोकांना हे आवडलेलं नाही. आणि लोक म्हणजेच पत्रकार, तर पत्रकार सुद्धा नागरिक आहेत, वर आणखीन त्यांचा लोकांशी संबंध येत असतो, तर हे आवडलेलं नाही आहे. अशा पद्धतीनं तुमचा पक्ष मोठा व्हायला नाही पाहिजे ही मान्य म्हणजे त्यांनी केलेलं आहे. यावेळी बोलताना स्पष्टपणे बोलत होते. आणि त्यांच्या त्या रागाला म्हणजे त्यांचा नाईलाज होता की भाजप सुरुवातीला या इलेक्शनमध्ये सुरुवातीला भाजपच अगदी सगळीकडे येणार वगैरे, नुकतंच अगदी मूल्यांना मोहलचे यशाची पायरी सुद्धा त्यांना जोडली जात होती आणि चांगलं चाललं होतं, छान अगदी त्यांचं. आणि ज्या त्यांनी चुकांचं सत्र सुरू केलं आणि त्यात आणखीन अजितदादा पवारांनी ज्याला म्हणताना की एक पलटी मारली, त्यांचं ते जे वाक्य आहे 70,000 कोटीचं जे वाक्य आहे ना, ते भाजपच्या मानगुटीवर इथनं पुढं जन्मभर त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही. भाजपांनी त्याचं ते मानगुटीवर सदैव राहणार आहे. आणि अजितदादा पवारांनी एक म्हणजे आशा निर्माण केली एका अर्थाने, मी असं म्हणेन नागरिकांच्या मनामध्ये की चला भाजप म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, तर भाजपपेक्षा अजितदादा पवार आम्हाला चालतील. तर त्यामुळे म्हणजे इव्हन पत्रकारसुद्धा हे बोलायला सुरुवात केली. आणि त्यांनी सुद्धा ज्याला एक नवीन म्हणजे ते आम्ही आता ऐकलेलं ह्याच्यामध्ये नरेटिव्ह तर पत्रकारांनी सुद्धा खूप यातला नरेटिव्ह तयार केलेला आहे. तर हे सगळं बघून मी आता तुम्हाला एक्झिट पोल माझं मी म्हणजे सांगतो की माझं असं म्हणतो की हे जे परिस्थिती बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं, ऑर्गॅनिक जर बघायला गेलं तर माझं असं मत आहे, अगदी फार खाली मी जात नाही, पण भाजप हे 70च्या पुढे जाता कामा नये. म्हणजे जे नरेटिव्ह सेट केलं आहे तर जे जर त्याचा परिणाम लोकांवर होत असेल
आणि ह्यामध्ये पत्रकारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. अगदी मी काही चॅनलची नावं घेऊ इच्छितो, पण मी त्यामध्ये पडणार नाही. तुम्ही ते स्वतः बघा, तुमच्या लक्षात येईल की ते म्हणजे जे काही त्यांच्याकडे इंटरव्ह्यू यायचे ना, त्यांच्याकडनं ते काढत होते. अगदी अमोल बालवडकर असेल, त्यांच्याकडनं ते कसं झालं, काय झालं, म्हणजे TRP त्यांच्या डोक्यात असेलच, पण त्याबरोबर भाजपच्या विरोधात साधारणतः सूर होता असं मला वाटत आलेलं आहे. त्यामुळं माझं असं म्हणते, ते जर खरं असेल आणि त्यांना जर त्यांचा अभ्यास जर लोकांमधला खरा असेल तर 70च्या पुढे भाजप जाणार नाही असं माझा अंदाज आहे. आणि अजितदादा पवार मग म्हणजे सेकंड किंवा त्याच्याबरोबरचे असतील, अर्थात ते गणित आपल्याला कुठे तर जुळवायचं आहे, पण मग ते सुद्धा ह्याच्यात जवळपास 60-70च्या घरात येऊ शकतील. मग शरद पवार असू शकतील. आणि अपक्ष ह्यावेळी मी म्हणजे अपेक्षा करतोय की शेवटी नागरिकांना ते मात्र एक आहे चॉईस की बाबा ठीक आहे, ज्याची पाठी सगळी कोरी आहे त्यांचा एक चान्स घ्यायला काय हरकत आहे. आणि ह्या इलेक्शनमध्ये आपलं सुद्धा विसरून चालणार नाही पुण्याच्या दृष्टिकोनानं. तरी मी आपलं म्हणावं तसं त्यांनी त्यांचा प्रचार किंवा त्यांनी तसं काम केलं दिसेल असं वाटत नाही मला. पण म्हणजे दगडापेक्षा विटापेक्षा आणखीन काहीतरी मऊ म्हणून आपलासुद्धा याच्यामध्ये चान्स मिळू शकेल, अपक्ष चान्स मिळू शकेल. नोटा, मला असं वाटतं की नोटा हे खूप मोठ्या प्रमाणात येईल. तर असं हे माझा एक्झिट पोल आहे. पण मी जर अभ्यास करून जर बोलायला गेलो तर जसं मी म्हटलं की लोकसभेची जी होती ना, ती इलेक्शनचा रिझल्ट होता तो ऑर्गॅनिक होता. आणि विधानसभेचा मात्र मला आजही ते पटत नाही. आणि जर विधानसभेचा विचार करून जर याचं करायला गेलं तर कदाचित भाजप 100च्या पुढे सुद्धा जाऊ शकते. तर हा ही गोष्ट आहे. मी मुद्दाम बघा, दोन माझे तफावत बघा, 70 आणि 100 खूप मोठा गॅप आहे. पण माझं म्हणणं असं आहे की जर 70 आलं ना तर मी त्याला ते ऑर्गॅनिक मानीन. आणि जर भाजपला अजूनही भाजप या पक्षाला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. पुण्यातले लोक नागरिक सगळे सुज्ञ आहेत, पण त्याबरोबर पुण्यातले भाजप नेतेसुद्धा तेवढेच सुज्ञ आणि तेवढेच जाणकार आणि अभ्यासू आहेत. तर ह्या दोन गोष्टी मी बाकीच्या पक्षांबद्दल बाकीच्या याच्याबद्दल फारसं बोलत नाही, कारण का माझा मुद्दा आता सगळ्यात मोठा पक्ष हा किती मोठा आणि किती छोटा होतो यावरच मी फार म्हणजे विचार करतो आणि मला तसं हवं आहे. तर त्या दृष्टीने मी म्हटलं ना की आत्ता जर भाजप 80 येत असेल, 80 अगदी 90 जरी आलं ना तरीही माझ्यासाठी ही वाईट परिस्थिती नाही. भाजपातले खूपसे नगरसेवक जे मागचे होते किंवा आता उभे राहिले ना, माझे अगदी चांगले दोस्त आहेत, माझे मित्र आहेत. आणि आम्हाला शेवटी पुण्यातली कामं करण्याशी मतलब, मी त्यांना अगदी विनंती करून त्यांची कामं करीन. त्याच्यावर मी नंतर येणारच आहे. पण जे आहे की आत्ता जे एक्झिट पोल दिसतंय ते 80-85 च्या घरात म्हणजे दाखवण्यात येत आहे. त्यानंतर मी माझं सांगितलं ऑर्गॅनिक माझं जर असेल तर 70च्या पुढं भाजप येणार नाही. आणि जर म्हणजे भाजपला अंडर एस्टिमेट करतोय म्हणून सगळेजण आपण इवन जे एक्झिट पोलला जे अंडर एस्टिमेट करत असतील तर कदाचित 100+ 95+ तर नक्की असं मला वाटतं. 95+ ते 100 येण्याची जास्त शक्यता आहे. तर तुम्ही मी तुमचे अगदी धन्यवाद देतो. तुम्ही प्रत्येक पॉडकास्ट आणि प्रत्येक माझं हे जे इलेक्शन एक सर्कस हे छान पद्धतीने बघितलं. 100% एक्झिट पोल नंतर हा विषय इथे संपतो. पुढच्या विषयाबरोबर आपण अर्थात TV10 इथनं पुढं खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहे. 16ला म्हणजे उद्याच निकाल आहे. 17चा 18चा 1-2 दिवस सुट्टी घेऊन 19-20 पासनं TV10 पुन्हा एकदा पुण्यात कामाला लागणार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 PMC इलेक्शन एक सर्कस. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.